मुंबईतील प्रसिद्ध असं प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेमध्ये आता पार्किंगच्या शुल्कामध्ये थेट 4% वाढ ही पालिका प्रशासनाने केली आहे। दररोज इकडे 8 ते 10 हजार पर्यटक भेट देतात। या ठिकाणी पशुपक्ष्यांची विविधता अनुभवण्यासाठी लोक आवर्जून येतात। मात्र पालिका प्रशासनाने आता या ठिकाणी पार्किंग शुल्कात थेट 4 पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या अंतर्गत 4 चाकी वाहनांसाठी पार्किंग शुल्क 20 वरून डायरेक्ट 80 रुपये करण्यात आला आहे, तर दुचाकींसाठी हे शुल्क 10 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आला आहे। या निर्णयामुळे राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांना आर्थिक सामना हा करावा लागणार आहे। पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। राणीची बाग मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटक आता वाढीव शुल्कांमध्ये कितपत येतील हे बघण्यासारखं राहील। पण आता जे बच्चे कंपनींना घेऊन लोक येत असतात त्यांना आता या शुल्कामुळे एक वेगळा सामना देखील करायला लागणार आहे। हो, बसचं ना आधी 20 रुपये तिकीट होतं, आता 80 रुपये झाले, तर वाढ बघा ना किती पटकन 3 पट वाढ झाली। त्यामुळे मग आम्हाला आता इथे आल्यावर कळलं की एवढी वाढ झाली। आम्हाला आधी माहिती असतं तर मग थोडा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आत म्हणजे प्राण्यांना बघायची तिकीट 50 रुपये, पण बाहेर पार्किंगचे तिकीट 80 असल्यामुळे लोकांची पण आता गर्दी थोडी कमी होईल आणि रेट खूपच जास्त वाढवलेला आहे। आधी 20 रुपये तिकीट होती पार्किंगची, तर आता 50 रुपये 80 रुपये केलेली आहे। तर खूपच काहीतरी प्रमाणात प्राईस वाढवली आणि व्यवस्थित नाही आहे काही। आणि एक प्राण्यांना बघायला 50 रुपये तिकीट आहे, तर खूपच आता याच्या सर्वावरती बघण्यासाठी येणाऱ्यांच्या पब्लिकचं मार्केट डाऊन होईल। कॅमेरामन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।